प्रेग्नन्सीमध्ये ना नवीन दिवस नवीन चॅलेंज घेऊन येत असतं. आत्ता मला 8वा महिना चालू आहे, तर मी आता माझ्या डाएटमध्ये काय खाते ज्यामुळे मला प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न यांसारख्या गोष्टी भेटतात. मी घरातलं साधं आणि सोपं जेवण करत असते. मी सकाळी उठले की 2 अंडे खात असते. ते खायलाही हलके असतात आणि पचायला देखील खूप छान असतात आणि त्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं. बाळाच्या मेंदूसाठी आणि स्नायूच्या विकासासाठी खूप मदत करतं. त्यानंतर दुधापासून बनलेले सगळेच पदार्थ खायला पाहिजे, पण मी फक्त दूधच खात असते. त्यामध्ये सुद्धा खूप सारं प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. त्यामध्ये आईचे हाड पण मजबूत होतात आणि बाळाच्या हाड वाढण्यासाठी सुद्धा खूप मदत करतं. त्यानंतर रोजच्या जेवणामध्ये ना डाळ आणि कडधान्याचा समावेश असलाच पाहिजे. डाळीमध्ये मी तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ सगळ्या डाळी खात असते आणि कडधान्यामध्ये मूग, मटकी, हरभरा हे देखील खात असते. यामध्ये सुद्धा खूप सारं प्रोटीन असतं आणि पचनासाठी पण खूप छान असतं. तर आज ना विधीच्या पप्पांनी विधीसाठी मस्त असं एक बर्गर बनवला होता. खूप टेस्टी झाला होता. तर असेच माझे नवीन-नवीन ब्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.